मम्मा आई ना, मला तुला अजून एक विचारायचंय. काय यार, माझं हे पायाचं झाल्यापासून गॅरीने मला एकदा पण फोन नाही केलाय, एक मेसेज पण नाही केलाय. पाहिलंस ना, पुरुष असेच असतात. कळलं तुला आता कसा बदलला ते? सत्य आहे. बघ बघ कोण आलंय ते. आय होल बद्दल आधी बघ. ओ यार मम्मा, गॅरी आलाय. एक मिनिट, काय हो इतका बायको समोर तुमच्या इन्सल्ट केला तरी लोचटासारखे परत आलात तुम्ही. हे बघा, मला शनायाशी महत्वाचं बोलायचंय. मला प्लीज तिला भेटू द्या. मी तिला भेटू देणार नाही आणि मी तिला भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीये. काय बोलतो प्लीज? शनाया प्लीज बाहेर ये. एक मिनिट, मला तिला भेटू द्या प्लीज. मी भेटू देणार नाही. मी भेटल्याशिवाय जाणार नाही. शनाया बाहेर ये प्लीज. आले आले मी बेबी. यार हळू. माझ्या मुलीला सांभाळायला मी समर्थ आहे. ओके ठीक आहे, तू इथूनच ऐक शनाया. मी आज राधिकाला आणि आईला काय ते ठामपणे सांगून टाकलंय. काय काय सांगितलंस गॅरी? की एकदा का डिवोर्स झाला की मी फक्त आणि फक्त शनायाशीच लग्न करणार आहे. दॅट इज सो स्वीट गॅरी, सिरियसली. वाव. हे बघ मम्मा, याला म्हणतात खरं प्रेम. पण मी पण मम्माला सांगितलंय की मी पण माझ्या डिसिजनवर एकदम फर्म आहे. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. हे बघा सुलक्षणाबाई, सॉरी म्हणजे शनायाच्या आई. उप्स. मग काय म्हणू मी तुम्हाला? कॉल मी ममा. हा ममा. हा तेच. हे बघा शनायाच्या मम्मा, बघा आता तरी तुमची खात्री पटली की नाही की माझं तुमच्या मुलीवर खरंच मनापासून प्रेम आहे. मी काही तिच्या भावनांची खेळ खेळत नाहीये. आय एम डॅम सिरियस अबाउट हर. माझा तुमच्यावर विश्वास नाहीये प्लीज. असं काय करताय? मी काय केलं म्हणजे तुमची खात्री पटेल? तुमच्या मुलीच्या प्रेमावर तुमचा एवढाही विश्वास नाहीये? माझा तिच्यावर विश्वास नाही, तिच्या प्रेमावर काय असणार? मम्मा शट अप. आणि उद्या तुमची आई तिने गळा काढला तर तुम्ही काय कराल? उद्या ती आजारी पडली तर मग तुम्ही बदलालच ना. हे बघा, हे असं काही होणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. अच्छा, आणि ती तुमची गुड फॉर नथिंग बायको ती मध्ये आली तर तिचं काय आणि काय फरक पडतोय? आता तिला तर मी अजून मोठा धक्का देणार आहे. कसला धक्का गॅरी? हे कळेलच ना. ती पण एक गुड न्यूज असणार आहे बघ. आणि आता झाली ना, आजची एक गुड न्यूज झाली. एकाच दिवशी दोन गुड न्यूज कशाला? सांगतो नंतर परत लवकरच. यू माय रिअल सुपरमॅन. अच्छा, माझं खूप प्रेम आहे यार तुझे. सॉरी, मी हे चालेल ना? नाही चालेल. अहो, मी हात पकडलाय बघ. माझा आहे तो. सॉरी मला नाही इट्स ओके. शनाया, अच्छा माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. आता यापुढे मी तुला कुठलाही त्रास होऊ नाही देणार. सिरियसली. आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. ट्रस्ट मी. आय लव्ह यू बेबी. आय लव्ह यू टू बच्चा. कुठे का झालं, का कमी पडले देवा तेवढं तरी सांग. का माझ्या लेकराला सद्बुद्धी नाही मिळत आहे तेवढं तरी सांग. कुठे चुकली का आई म्हणून? का माया वाटेलच हे सगळं येत आहे? हॅलो. हा सरिता, मी बोलतोय. हा आहो. कसे आहात? काऊन बर फोन केला अचानक? अचानक? अरे कमाल करतेस तू. फोन नाही केला तर फोन नाही करत म्हणते, आणि फोन केला तर म्हणते अचानक कसं काय? सगळं ठीक आहे ना घरात? हा अगं अथर्व, सुनबाई सगळे व्यवस्थित आहे ना? तू रडते कशाला? का सांगू तुम्हाला? अरे पण तू सांगितलं नाही तर मला कसं कळणार आहे? काय झालं सांग. एक्सक्यूज मी. हा, शनू बेबीची मॉम मी.
ते काय नाही गुरुनाथ, तुला माझ्या शनू बेबीशी लग्न करावंच लागेल. तू तिथे काय करतेस? खाली आहे. नाही गॅरी, मी सुसाइड करतेय. मी शनायाशी लग्न करणार, त्यामुळे एकदाचा घटस्फोट झाला ना की तुमचे आणि माझे मार्ग वेगळे होईल. आणि इतकं सगळं झाल्यावर तू मला आत्ता सांगतेस? ठीक आहे, आता रडणं बंद कर तू. मी येतो 2 दिवसात तिथे. तुम्ही लवकर या बरं, मा एकट्याच्याने नाही सांभाळलं जात आहे सारं. सरिता, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आलो ना की सगळं व्यवस्थित करतो. बघतो आता त्या गुरुला, ती कोण त्याची सुलक्षणाबाई, तिलाही बघतो जरा. चांगला सोक्षमोक्षच लावतो. ठेवते. सुलक्षणाबाई. सुनबाई ना मला आता पण का नाही सांगितलं? हा, तिलाही वाटलं असेल उगाच बाबांना कशाला त्रास द्यायचा, म्हणूनच सगळं लपवत राहिले. गुरुनाथ, तुला हवं तसं वाग आता, काय हरकत नाही. मी पण या सुलक्षणाबाईचा आता सोक्षमोक्षच लावतो. पानवलकर सर, तुम्ही सगळ्या सिनियर्सना सांगितलंय ना? नाही, कारण महत्वाची मीटिंग आहे, सगळे येत आहेत ना? हा, हो हो, मी निघतेच आहे, लगेच पोचते. येस, थँक्यू. आई, मी निघते. हा, तुला कामाला नाही जायचं का? आरामात बसून आहेस? नाही, का हो? विचार ना तुझ्या लाडक्या सुनबाईंनाच. त्यांनी नाही सांगितलं का? कालच नोकरीचा राजीनामा दिलाय मी. काहून नोकरीचा राजीनामा दिला तू? राधिका, का बोलत आहे? मला नाही माहिती आई कारण. नाही जायचंय मला. गुरु, सोन्यासारख्या नोकरीला असं लाथ मारतात का कोणी? आणि मग का करणार आहे तू घरामध्ये बसून? का चाललंय का तुझं हे? माझं काय चाललंय काय आई? तिचं काय चाललंय विचार ना. एनिवे, तिला मला जॉब वरून काढायचं होतंच, म्हणून मला सतत दुसरीकडे कुठेतरी जॉब द्यायचे प्रयत्न चालले होते ना. मिस्टर सौमित्र यांना हाताशी धरून मला दुसरीकडे कुठे जॉब मिळतोय का असे प्रयत्न चालले होते. मग मी म्हंटल, बाबा यांनी आपल्याला नोकरीवरून काढण्याच्या आधी आपणच राजीनामा द्यावा ना. तू काहून बरं असं करत आहेस? हा, का मिळणार तुला? तू का करणार आहेस मग? बघेल नोकरी मिळेल. अरे का नोकरी मिळेल? आता आहे का नोकरी? आता काही नोकरी बिक्री नाही तुझ्या पाशी, मग तू का करणार आहेस? आई, कटकट करू नकोस. नोकरी मिळेल नाही तर मी दुसरं काहीतरी बघेन. का करशील तू दुसरं? हा, हे पाय गुरु, तू का करणार आहेस दुसरं? सांग बरं. दुसरं काही करायचं असतं का नाही? त्यासाठी भांडवल लागते, ते तुझ्यापाशी नाहीये. काहून असं वागत आहे? आई, तुम्ही इकडे या बरं. याला काही कळत नाही का? आई, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? आता सगळं काही चांगलं चालायला लागलं की काहीतरी असं मध्ये अडता येते. जाऊ दे आई, तुम्ही शांत राहा बरं. आता त्यांनी असं वागायचं ठरवलंच आहे, तर आपण तरी काय करू शकतो? मी आणि सौमित्र यांच्यासाठी एवढ्या करता नोकरी बघत होतो की यांना स्वतंत्रपणे काम करता यावं, पण यांनी भलताच विचार केला. मग आपण तरी काय करणार? आणि आता तर काय, नोकरीच सोडून राहिले. आता जा आणि सांगा तुमच्या शन्याला की नोकरी सोडतोय, बघा करते का ती तुमच्याशी लग्न. मी बघतो ना काय करायचं ते, तू नाही सांगायची गरज. अरे पागल आहे का तू? ती तुझ्या काळजीपोटी बोलत आहे ना? काळजीपोटी? आई, ही कसली काळजीपोटी बोलते? हिला माझ्याबद्दल विचार करायला तरी वेळ का? विचार. इतकी वर्ष तुमची काळजी केली त्याचं हे फळ का? ए नाही, बाद झाला राधिका. तुला काय वाटतं, तू नोकरीवर ठेवून उपकार केलेस का माझ्यावर? ए चल, नकोय तुझी नोकरी. मी माझ्या बळावर काय वाटेल ते करेन, कळलं? मी मोकळा, तू मोकळी. विषय संपून टाक ना. गुरु, आणि आई, आता बाद झाला. तुझं आतापर्यंत ऐकून अनेकदा गप्प राहिलो मी, पण आता मध्ये बोलायचं नाही. हिला काही बोललं की सतत तोंडसुख घेते माझ्यावर.
तुला काय वाटलं तुझ्यामुळे माझं बरं चाललंय सगळं? राधिका, हा गुरुनाथ सुभेदार रस्त्यात उभा राहिला ना तर 50 नोकऱ्या मिळतील, 50. दाखवून देईन तुला मी. आणि आज तुझ्या तोंडावर एक सांगतो तुला मी, या तुझ्या इस्टेट, पैसा, अडका घराची मला काही गरज नाहीये. मी माझ्या बळावर उभं राहू शकतो. चल, अर्ध घर माझ्या नावावर आहे ना, अर्ध्या घराचे पैसे माझ्या समोर टाक, मी इथून वेगळा होतो. बस, विषय संपून टाकूया ना. की नाही, तेवढंही नाही द्यायचं? नाही द्यायचं का? सोड, नको मला, काही गरज नाहीये. तुझं घर, इस्टेट, पैसा, प्रेम काही नकोय. आई, आज तुझ्या समोर सांगतो, फायनल, शेवटचं. राधिका, मला तुझ्यामध्ये कधीही इंटरेस्ट नव्हता. गाडी मात्र इंटरेस्ट नव्हता. यांच्या प्रेशरमुळे कसा बसा राहिलोय, पण मी आता संसार करू शकत नाही तुझ्यासोबत. माझं शनायावर प्रेम होतं आणि आजही आहे. त्यामुळे नाही तुला डिवोर्स देऊन मी शनायाशी लग्न केलं ना, तर बघच, आजपासून तुला या नवरा बायकोच्या नात्यामधून मी मुक्त करतोय. तुला काय हवं ते तू कर आणि मला काय हवं ते मी करेन. आई, आता परत या विषयावर माझ्याशी बोलायचं नाही. आणि राधिका, गेली सोडत. आई, आई, तुम्ही शांत राहा बरं. तुम्ही नका लक्ष देऊ. आई, आई, बाप्पा, किती जहर भरलंय माय गुरुच्या मनात. हा असा माणूस संसार कसा काय करू शकणार बा? याला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. आई, तुम्ही नका विचार करू. तुम्ही शांत राहा बरं. आई, ते रागाच्या भरात बोलले असतील. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. मला काही होणार नाही. मी एकदम बरी आहे. मला माफ कर. नाही आई, माझं चुकलं. एक आई म्हणून मी खूप आशावादी होते. गुरु सुधारेल, संसार नीट करेल, सगळं काही आलबेल होईल. पण आता माझ्या गुरु बद्दल काहीच आशा नाही, काहीच इच्छा नाही. तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही ना? ठीक आहे, त्याला का करायचं ते करू दे. त्याला छन्यासोबत लग्न करायचंय, करू दे. त्याला आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचंय, घेऊ दे. तू मला वचन दिलं होतं ना, माझ्या गुरुला तू शनायापासून दूर करशील. आता त्या वचनात अडकायचं नाही, विसरून जायचं. तू यामध्ये पडायचं नाही. त्याला जे का करायचंय ते करू दे. आता आपला गुरु आपला राहिलेला नाही. संपलं सगळं, सगळं संपलं. नातं संपलं, संसार बोलला, माया घर तुटलं, माया घर तुटलं. हे सगळं गुरुनं केलं. वा वा, मस्त मस्त बनवलंस केड्या. आवडला ना? घ्या मग घ्या. पण शेंगदाणे काय टाकलेस? हा, पीनट्स पण घालतोय. शेंगदाणे हे गरिबांचे काजू असतात. आपल्याकडे पिस्ता बदामसाठी पैसे नव्हते म्हणून मी शेंगदाणे टाकले. जो नशीब पिस्ता म्हणून वाटाणे कापून नाही घातलेस. मम्मा, इनोव्हेटिव्ह आयडिया एकदम. मम्मा कोणाची आहे? खूपच इनोव्हेटिव्ह आहे त्या.
कधी यांना काय सुचेल, काय करायला लावतील काही सांगता येत नाही. आज काय तर स्वीट डिश का तर माहित नाही. हॅलो, आज माझं पायाचं प्लास्टर निघणार आहे, सो आज हॅपी डे म्हणून स्वीट डिश. हो, मग ते काढण्यासाठी कोणी येणार आहे का? ते काढतात ना कोणाला तरी बोलवतात तेव्हा. ओ स्टुपिड, त्याला इनॉग्रेशन म्हणतात. हा हा, तेच तेच. मग ते इनॉग्रेशन करायला कोणाला बोलवलंय? कोण येणार आहे? शाहरुख खान की आमिर खान? माझा हिरो एकच, आय नो, गॅरी खान. व्हेरी फनी. हा फक्त गॅरी. आणि त्या गप्प बस, मला त्याला फोन करू दे. हाय गॅरी. हा बोल शनाया. कुठे आहेस तू? हा मी घरी आहे. अरे बोल ना काहीतरी. आय मिस यू बेबी. हो हो बोल ना बच्चा, ऐकतोय ना. ऐक ना गॅरी, आज तुम्हाला भेट. आज? हा. अगं कसं शक्य आहे? मला ना ऑफिसला जावं लागतंय, ते नोटीस पिरियड वगैरे, म्हणजे काम आहेत का जाम. यार गॅरी, असं काय करतोस? काम रोजच असतं ना. हे बघ, आज माझ्या लाईफ मधला खूप इम्पॉर्टंट डे आहे. माझ्या पायाचा प्लास्टर निघणार आहे, तो प्लीज भेट ना मला. आपण सेलिब्रेट करूया ना. बर बर बर, ठीक आहे, मी येतो. ओके, आय लव्ह यू, बाय. काय म्हणाला ग? इज कमिंग मम्मा. आणि मग प्लास्टर निघाल्यानंतर आम्ही शॉपिंगला जाणार आहोत आणि मग लंचला जाणार आहोत. आणि आमचं काय? तू माझ्या बरोबर ये ना, आपण देवळात जाऊ. तिथे मस्त प्रसाद असतो, पिठलं भाकरी, छोले पुरी. मी अनेकदा गेले. वा काय वास आहे, काय वास आहे चहाचा. वा हे मस्त यार. टपरीवरच्या चहाची मजा नाही करा आता कुठे जगात. आणि तुला माहितीये का या चहाची स्पेशालिटी काय? काय? हा चहा प्यायला की जगातले सगळे प्रॉब्लेम सुटतात. विचार कर ना, हो की ना? हा सर. हा हा. सगळ्या ठिकाणी मजा कशी सुचते रे तुला? राधा, उलट तुझ्यापेक्षा डबल राग मला आलाय. पण कसं आहे ना, मी मुरलेला बिझनेसमन आहे, त्यामुळे कितीही राग आला तरी मी तो चेहऱ्यावर दाखवत नाही आणि स्वतःचे इमोशन्स कंट्रोल करणं जमतं मला. हो, पण राग आलाय ना तुला? अर्थात आलाय राधा. गुरुने काय शहाणपणाचं काम केलंय का त्याचं कौतुक वाटायला? रिझाईन करणं हा काही योग्य निर्णय नाहीच आहे. तेच ना, पण यांना कोण सांगणार? हल्ली ना मनाला येईल तसं वागत असतं. हल्ली राधा, गुरु गेले कित्येक दिवस मनाला येईल तसंच वागतोय. आता फक्त त्याचा इगो आड आलाय, त्यामुळे मुद्दाम तसं वागतोय, एवढंच आहे. तुला माहितीये का राधा, गुरुने आयुष्यात एकच निर्णय चांगला घेतला पण तो त्याला झेपला नाही, तुझ्याशी लग्न करण्याचा. राधा, काय इतकं मनाला लावून घेतेस ग सगळ्या गोष्टी? मला माझी नाही सौमित्र, मला आईंची काळजी वाटते. राधा, आता काही गोष्टी सोडून दे ना. तू अशा सगळ्या गोष्टी मनात ठेवून काही कोणाचं चांगलं होणार आहे का? मी असं कुठे म्हणतेय? हे बघ राधा, तू तुझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलास ना. गुरुने नाही ना ऐकलं, नाही ना नातं टिकलं तुमचं. तेच तर, नातं टिकलं नाही हेच सत्य. बायको म्हणून अपयशी ठरले. राधा, का असं बोलतेस? उलट जे काय सावरण्याचा प्रयत्न केलास ना तो तूच केलायस. अपयशी तू नाही, तो ठरलाय. हे बघ राधा, आता सगळ्या गोष्टी असं स्वतःच्या मनाला नको लावून घेऊस प्लीज. अरे पण किती नाही म्हटलं तरी यांच्या वागण्याचा परिणाम माझ्यावरती होतोच ना. अगं तेच तर सांगतोय ना राधा तुला, नको परिणाम करून घेऊस. अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम करून घ्यायला लागलीस ना तर तुझ्यात काहीच बदल होणार नाहीये. तुझं आयुष्य पुढेच जाणार नाहीये राधा. असं कसं म्हणतोस तू? परिणाम नको होऊ देऊ म्हणून? माणूस आहे मी. राधा, आपण माणूस आहोत, आपण काही ऋषी मुनी नाही. सगळं असं निर्विकारपणे वागायला सगळं कळतंय मला. पण सगळ्या चुकांचं खापर तू स्वतःच्या डोक्यावर का फोडतेस? राधा, राधा प्लीज खचून जाऊ नकोस. प्लीज प्लीज तू नको हिंमत सोडूस. उलट सरळ घटस्फोट घे. हे बघ राधा, ही शनाया, या सुलक्षणाबाई, यांना काही काळ बाजूला विसरण्याचा प्रयत्न करतात. आणि तूच जर अशी रडत राहिलीस ना तर त्या सुलक्षणाबाई अजून काय काय करतील. बघ सौमित्र, यांनी राजीनामा दिलाय हे कळल्यानंतर त्या दोघींना मायलेकींना काय वाटतंय ना ते एकदा मला बघायचंय. बघायची त्यांची रिॲक्शन.